ह्या माणसाला मी प्रचार करीत तिचा कोणाचा? त्या मायताईचा लांडे साहेबाच्या माहिताईचा. हा सुनाचा. आम्ही तिलाच मतदान करणार आम्ही. आणि तिलाच निवडू देणार. ती आम्हाला काटा भरला ना तरी ती काढा येते, तशी दुसरी नाही येणार. ती फक्त मतदान करायला, आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं काम करू. पण कोणी करीत नाही. हा जे लांडे साहेब करील ना तेच योग्य, दुसरं कोणी करणार नाही. एवढे मात्र लांडे साहेब आमची भावना पहिल्यापासूनच आहे. आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार. माझा गाव अख्खा तिच्या पाठीमागे, कुठं जाणार नाही. आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार. म्हातारा येतोय, थांबा. आजी, कोणतं गाव तुमचं? आमचा गोदरा. गोदरे. हा निवडणुका आहेत पुढं, माहिती आहेत तुम्हाला ना? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका. हा 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 आम्ही तिलाच मतदान करणार. माझी 7 मतात घरात, एक मत कुठं जाणार नाही. पहिल्यापासून ते शाहीला विचारा, शाहीला कुठं जाणार नाही आम्ही. मग सुना पण ऐकत यात, मग लेक पण ऐकतात. आणि त्याला माहिती आहे मी प्रचार करते. आमचा सरपंच असला ना गावचा तरी मी प्रचार करते, निवडून देते. पण मी लांडे साहेबाला सगळे आम्ही मतदान करणार, दुसरा कोणाला करणार नाही. माहीत आयला ते दुसरा उमेदवार माहिती असेल ना आजी तुम्हाला? बोराडे म्हणून आहेत. हा ती आलती आमच्या गावात, पण बाबा तिचं शिक्षण कमी आहे, ती निवडून येणार नाही. मी आजच सांगते ना, आमची लोक कोणी मतदान तिला करणार आहे पण नाही. तिचं शिक्षण कमी आहे, हिचं जास्त शिक्षण आहे. कोणाचं शिक्षण जास्त आहे? लांडे साहेबाच्या सुनाचा, सुनीता ताईचा. तिचं शिक्षण जास्त आहे. तसं हिचं काय 7वी नापाच आहे. तिचा तर माहीत आईचा जास्त शिक्षण आहे, त्या बोराड्या बाईचा कमी आहे. मी हे म्हणते ना, ती 7वी नापाच आहे. ती काय आपली कामं करणार आहे का? नाही करणार. हे काटा भरला तरी काढायला गोदऱ्यात येतात. तिचा सासरा पण येतो, ती पण येते. माझ्या म्हाताऱ्याच्या भूत एवढा बितला होता, त्याला तिकडे नेला होता, पळवून नेला होता. सगळं लांडे साहेबांना माझ्या म्हाताऱ्याची दवाखाना सगळा केला. त्याला निर्गुडला नेला होता. तो याला आला होता, ते माणसानं त्याचा खून केला असता, पण त्याचा जोडीदार पळून आला आणि मग म्हाताऱ्याला सोडून दिला त्याने. काय झालं आजी? त्याला कामाला नेला होता आणि त्या माणसानं ना कोंडून ठेवला होता. कुठं नेलं होतं कामाला? त्याला माहिती आहे, शाहीला. आणि मग देवराम लांडे यांनी काय केलं? देवराम लांड्यानं भांडण लावला, त्याला दवाखाना केला, 2-2.5 हजार रुपये दिलं आणि त्यांनी मग भांडण लावला. पण ते त्यांनी काय आम्हाला पैसे दिलं नाही आतापर्यंत. म्हणजे कामाचे पैसे दिले नाही, बुडवले? कामाचे पैसे दिलं नाही. आणि त्याला एवढा मार काढला होता तर त्याची कंबर मोडलेली त्या माणसानं. एवढं म्हाताऱ्याला माझ्या बाजार दिला आणून, बराच बाजार दिला. सगळं म्हाताऱ्याला त्यांनी व्यवस्थित केला लांडे साहेबांना. तसं दुसरा कोणी करणार नाही. आणि लांडा साहेब करीन ना तेच खरे. लांडे साहेबांनी कामं केलेत का गोत्यात? लांडे साहेब काही कामं करतो, धावत येतो. काही झाला तरी वाघाने शिळी धरली तरी धावत येतो. पण तो कधीच कमी करीत नाही. मी येणार नाही असं कधीच नाही. लांडे साहेब करतो कामं आमची. केल्याशिवाय ती निवडून आली होती बाईना, तिथं लईच कामं करील. पण ही वराडे बाई काय काम करणार आहे? ती 7वी नापाच आहे. आणि ती काय, तिला तिच्या गावचीच लोक तिला मतदान करतात का? नाही तर आम्हाला काय सांगतात.